नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे शेतशिवार यूट्यूब चॅनलपासून मनापासून स्वागत करतो. मी कुणाल मगर. आजचा हा व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. भारतात कोणत्या राज्यातील कपाशीची सर्वाधिक लागवड केली जाते आणि कोणत्या राज्यांमध्ये कापसाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. देशातील कापूस उत्पादक राज्याचा हा सविस्तर प्रवास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक नजर. भारत या जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देशांपैकी एक आहे. आपल्या देशात विविध राज्यांमध्ये हवामानानुसार कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. चला तर मग एकामागून एक सविस्तरपणे पाहूया कोणती आहे ही महाराष्ट्रातील प्रमुख राज्ये. महाराष्ट्र देशातील कापशीचा कणा विदर्भ आणि मराठवाडा. लागवड क्षेत्र महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांमध्ये कपाशीची विक्रमी लागवड केली जाते. तसेच खानदेश भागातील कापसाचे मोठे क्षेत्र आहे. विशेषतः देशात सर्वाधिक कापूस लागवड क्षेत्र महाराष्ट्रात असेल तरी येथील शेती प्रामुख्याने पावसावर जिरायती अवलंबून असते. असे असले तरी महाराष्ट्राचे देशाच्या एकूण कापूस उत्पन्नाला योगदान अत्यंत मोठे आहे. नंबर 2ला आहे मित्रांनो गुजरात. गुजरात उत्पादकतेत आघाडीवर असलेला प्रदेश. स्थान. गुजरात हे भारत अत्यंत मोठ्या आणि प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे. विशेषतः येथील सिंचनी सुविधा, काळी आणि सुपीक जमीन यामुळे गुजरातमध्ये कापसाची उत्पादकता प्रति हेक्टर उत्पन्न देशात सर्वात जास्त आहे. येथील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात दर्जेदार कापूस उत्पन्न करतात. नंबर 3वर आहे मित्रांनो तेलंगणा. वेगाने वाढणारे कापूस आगार स्थान. दक्षिण भारतातील तेलंगणा हे राज्य कापूस उत्पन्नात वेगाने पुढे जात आहे. विशेषतः येथील शेतकरी मोठ्या क्षेत्रावर बीटी कॉटन लागवड करतात. राज्य शासनाच्या धोरणेमुळे आणि सिंचनाच्या सुविधेमुळे येथील लागवड क्षेत्र दर्जेदार वाढत आहे. तर मित्रांनो नंबर 4वर आहे कर्नाटक. दर्जेदार कापूस उत्पन्न स्थान. कर्नाटकांची कापसाची शेती मोठी प्रमाणावर केली जाते. विशेषतः उत्तर कर्नाटकातील जिल्हे जसे की धारवाड, रायचूर, बेलगावी कापूस उत्पन्नासाठी विशेष ओळखले जातात. येथील हवामान कापूस पिकण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. 5वर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. पारंपरिक कापूस उत्पन्न राज्य स्थान. आंध्र प्रदेशात कृष्णा आणि गोदावरी सारख्या अवसरांच्या भागात कापसाची बरेचशा मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. विशेषतः येथील शेतकरी नगदी पीक म्हणून कापसाला प्राधान्य देतात आणि उत्पन्नात हे राज्य देशात महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तर व मध्य भारतातील इतर प्रमुख राज्ये. दक्षिण आणि पश्चिम भारतासोबतच उत्तर व मध्य भारतातील काही राज्यांमध्ये कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मध्य प्रदेश, मावळा पठार आणि लखत्या भागात काळ्या मातीमुळे कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. येथे उत्पन्नातही चांगली होते आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर भारत ही उत्तर भारतातील पारंपरिक कापूस उत्पन्न राज्ये. निथरॉन कॉटन बेल्ट मानली जातात. येथे कापसाची शेती प्रामुख्याने कालव्या पाण्यावर सिंचनावर अवलंबून असते. अमेरिका आणि देसी कापसाच्या जाती येथे प्रामुख्याने घेतलेल्या जातात. मात्र मागील काही वर्षात गुलाबी बोंडांची दुष्प्रभावामुळे येथील क्षेत्रात काही उथलपाथल पाहण्यात मिळाली आहे. तर इतर पूरक आणि कमी उत्पन्न राज्ये. भारतात इतरही काही भागात कापूस पाहायला मिळतो, मात्र त्यांचे प्रामुख तुलनेने थोडे कमी आहे. जसे की तमिळनाडू हे विशिष्ट भागात कापूस घेतला जातो. ते तेथील टेक्सटाईल्स उद्योगासाठी उपयुक्त ठरते. ओसिया येथील आदिवासी भागात व विशिष्ट जमिनीत कापसाची लागवड केली जात असून त्यांची अलीकडच्या काळात वाढ होत आहे. पश्चिम बंगाल या राज्यात कापसाची लागवड तुलनेने खूप कमी प्रमाणात होते, कारण येथील हवामान, पाण्याचे प्रमाण इतर पिकांसाठी अनुकूल आहे. व्हिडिओचा समारोप. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा ही राज्य कापूस उत्पन्नावर आघाडीत आहेत. तर हरियाणा, पंजाब, राजस्थान, कर्नाटक आणि मध्य प्रदेश देखील कापसाच्या अर्थव्यवस्थेत मालाचा योगदान देत आहेत.
तुमच्या भागात यावर्षी कपाशीची स्थिती कशी आहे? तुमच्यामधील कोणती राज्यात सर्वात जास्त उत्पन्न घेतले जाते असे तुम्हाला वाटते? आणि हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेतशिवार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो, शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुमच्या भागात कापसाची लागवड यावर्षी कशी आहे आणि तुमच्याकडे कापसाला भाव काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.